Hello guys, in the previous lecture I think we have done with the cytokinins up to the cytokinins. Now we're going to start with the next phytohormone, that is your abscisic acid. So let's start with the abscisic acid. And abscisic acid is also denoted as ABA. ABA म्हणून आपण त्याला denote करतो. Abscisic acid was the first inhibiting hormone. It was the first inhibiting hormone. ठीक है? So लक्षात ठेवायचं, it was the first inhibiting hormone that was found in the plant. आता याच्या डिस्कवरीची खूप छान स्टोरी आहे. त्याला 3 डिफरंट फॉर्म्स मध्ये त्याला डिस्कवर केलं गेलं. सगळ्यात पहिलं जे डिस्कवर केलं इट वॉज कॅफॉर्ड, क्लार्क अँड कॅफॉर्ड असे दोघं जण होते. क्लार्क अँड कॅफॉर्ड या दोघांनी एक इनहिबिटिंग कंपाऊंड डिस्कवर केलं प्लांट्समध्ये आणि त्याला त्यांनी लेबल केलं. त्याला त्यांनी नाव दिलं इनहिबिटर बी. दे नेम्ड इट ॲज इनहिबिटर बी. नोट डाऊन करा, इनहिबिटर बी. त्याच्यानंतर काही दिवसानंतर अजून 2 सायंटिस्ट आले. एकाचं नाव होतं ॲडिकॉट आणि एकाचं नाव होतं ओकोहामा. ॲडिकॉट अँड ओकोहामा ह्या दोघांनी अजून एक पर्टिक्युलरली कंपाऊंड डिस्कवर केला, इनहिबिटिंग कंपाऊंड डिस्कवर केलं. त्याला त्यांनी नाव दिलं ॲब्सिसिन 2. काय बोलते त्याला? ॲब्सिसिन 2,5. आणि लेटर ऑन परत अजून एक सायंटिस्ट आला. 2 सायंटिस्ट होते, वॅरिंग आणि रॉबिन्सन. ह्या दोघांनी त्या कंपाऊंडला पर्टिक्युलरली लेबल केलं तर डॉर्मिन म्हणून. काय लेबल केलं तर डॉर्मिन. ठीक आहे. लेटर ऑन इट वॉज फाउंड दॅट ऑल दीज 3 वर द सेम केमिकल्स. म्हणून त्यांना त्यांनी ऍड द नाव दिलं ॲब्सिसिक ऍसिड. ॲब्सिसिक ऍसिडच होते तिघं पण त्यांनी 3 डिफरंट मेथड्सने त्यांनी डिस्कवर केलं. आता सगळ्यात पहिला क्वेश्चन होतं की बाबा तुमच्या पर्टिक्युलर क्लार्क आणि कॅफॉर्डनं कशामध्ये डिस्कवर केलं. सो क्लार्क आणि कॅफॉर्डने जे डिस्कवर केलं इट वॉज फाउंड इन पोटॅटो ट्यूबर. इनहिबिटर बी वॉज फाउंड इन पोटॅटो ट्यूबर मध्ये भेटलं होतं तुम्हाला तर इनहिबिटर बी. कोणाला? क्लार्क आणि कॅफॉर्ड. त्याच्यानंतर ॲडिकॉट आणि ओकोहामाला जे मिळालं होतं इट वॉज फाउंड इन द कॉटन फ्रूट. ॲब्सिसिन कुठे मिळाला होता? कॉटन फ्रूट. नोट डाऊन करा, इट वॉज फाउंड इन कॉटन फ्रूट. And later on, Waring and Robinson जे डॉर्मिन ओळखलं, that डॉर्मिन was found in old betula leaves. कशात मिळालं होतं? old betula leaves. Note down करा, it was found in old betula leaves. But later on, all these 3 were labeled as abscisic acid because त्यांचं chemical composition same होतं. आता क्वेश्चन असा येतो की abscisic acid कशापासून तयार होतं? कसं ठरवायचं? तुम्ही ऐकलं असेल, खूप वेळा वर्ड ऐकला असेल. आपण म्हणतो क्लासिफिकेशन मध्ये घेतलं पण कॅरोटीन कंपाऊंड जे होते, कॅरोटीन कंपाऊंडचं जेव्हा ऑक्सिडेशन केलं जातं, काय केलं जातं? ऑक्सिडेशन केलं जातं. ऑक्सिडेशन मधलं जे तयार होतं दॅट इज युअर ॲब्सिसिक ऍसिड. कॅरोटीनचं ऑक्सिडेशन होतं आणि प्रोडक्ट काय मिळाला? ॲब्सिसिक ऍसिड. नोट डाऊन करा, हे इम्पॉर्टंट आहे, विचारू शकता. त्याच्यावरच तर त्यांचा क्लास डिसाईड केलाय. आता ॲब्सिसिक ऍसिडला स्ट्रेस हॉर्मोन पण म्हणतात. काय म्हणतात? खूप महत्वाचं आहे स्ट्रेस हॉर्मोन. जसं ह्युमन्स मध्ये कॉर्टिसोलला आपण स्ट्रेस हॉर्मोन कसं म्हणतो, तसं प्लांट्स मध्ये जे ॲब्सिसिक ऍसिड आहे इट इज कन्सिडर्ड ॲज स्ट्रेस हॉर्मोन. नोट डाऊन करा, इट इज कन्सिडर्ड ॲज स्ट्रेस हॉर्मोन. फाईन. पुढं आता नेक्स्ट त्याच्यामध्ये अजून काय काय पॉईंट्स पाहायला पाहिजेत, लक्षात घेणं गरजेचं आहे. फंक्शन्स त्याचे खूप इझी आहेत बिकॉज एव्हरीथिंग विल बी रिगार्डिंग इनिबिशन ओनली. त्याला स्ट्रेस हॉर्मोन का म्हणतात? बिकॉज इट इज गोइंग टू प्रिव्हेंट द प्लांट फ्रॉम डिग्रेडेशन इन ॲडवर्स कंडिशन्स. ॲडवर्स कंडिशन मध्ये ते प्रोटेक्टिव्ह आहे. ॲडवर्स कंडिशन मध्ये काय तो? प्रोटेक्टिव्ह. ॲडवर्स कंडिशन मध्ये तो प्रोटेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामुळेच तो पर्टिक्युलरली स्ट्रेस हॉर्मोन असं म्हटलं जातं. आता त्याचं फंक्शनिंग जर आपण हँडल करायला घेतलं तर पर्टिक्युलरली खूप डिफरंट फंक्शनिंग्स आहेत डिफरंट ॲस्पेक्ट्समध्ये. इट्स टॉक अबाउट फंक्शनिंग्स. जसं की डॉर्मन्सी प्रोव्हाइड करणार आहे तो, बडी प्रिव्हेंट करणार आहे तो. याच्यामुळे काय होऊन जातं, त्याच्या पर्टिक्युलरली ग्रोथला इनिबिट करतो. सो दॅट्स व्हाय दिस हॉर्मोन्स कन्सिडर्ड अंडर द इनिबिटरी हॉर्मोन. आता सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे इट इंड्युसेस ॲब्सिशन. काय बोललो आपण? फंक्शनिंग काय झालं? इंड्यूस ॲब्सिशन. आता ॲब्सिशन म्हणजे कट होणं. मग काय असेल? समजा ही लीफ आहे,
किंवा हे पर्टिक्युलरली आपलं फ्रूट आहे, तर व्हॉट हॅपन्स इथं पर्टिक्युलरली असं कंपाऊंड ऍब्सिसिक ऍसिड या पर्टिक्युलर पार्टला येतो आणि व्हॉट हॅपन्स या पार्टला वीक करून ना लीव्स तुटून जातात, मग त्याला म्हणायचं इंड्यूस ऍब्सिशन. पण कुणामध्ये इंड्यूस करतो इंड्यूस ऍब्सिशन इन ओल्ड लीव्स अँड मॅच्युअर फ्रुट्स. हे तेवढं महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. मॅच्युअर फ्रुट्स मध्ये ओल्ड लीव्स मध्ये कॉजेस इंड्यूस्ड ऍब्सिशन. नेक्स्ट तुमचा पर्टिक्युलरली तो रोल आहे त्याचा, दॅट इज युअर इंड्यूस बर्ड अँड सीड डॉर्मन्सी. नेक्स्ट पॉइंट इम्पॉर्टंट आहे, इंड्यूस बर्ड अँड सीड डॉर्मन्सी. नोट डाउन करायचं, इंड्यूस बर्ड अँड सीड डॉर्मन्सी. डॉर्मन्सी म्हणजे काय, त्याला त्या पर्टिक्युलरली स्लीपिंग स्टेज मध्ये ठेवतं. सो ते पर्टिक्युलरली कधी ठेवणार, जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन असतं त्याला सीडला डॉर्मन्सी तोडून मरू देत नाही, तो त्याला त्याच्यामध्येच ठेवतो. सो बेसिकली तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल, इट हॅज जस्ट अपोजिट ऍक्टिव्हिटी टू जिब्रेलिक ऍसिड. Opposite to gibberellic acid, that's why we say abscisic acid as anti-GA. हे एक्झामला पडल्यावर हे एक्झामला पडलं, विच हॉर्मोन इज कन्सिडर्ड एज अँटी-जिब्रेलिक ऍसिड. सो ते लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, सो पुढे अजून काय, इट ऑल्सो कॉजेस इंड्युसेस सेनेसेन्स. अजून म्हणतात सर हा पॉइंट आणि हा पॉइंट सेम का वाटतं, नाही. हे ओल्ड लीव्सला पाडतोय, हा पॉइंट ओल्ड लीव्सला पाडतोय असा पॉइंट आहे, ज्याच्यामध्ये ओल्ड लीव्स होतात. इट कॉजेस एजिंग असं म्हणूया, एजिंग इंड्यूस करतो कोण, ऍब्सिसिक ऍसिड. नेक्स्ट पुढं, इट ऑल्सो इनिबिट्स. आता अँटी लाईक अपोजिट टू जीए म्हटल्यावरती व्हॉट इज इट इज गोइंग टू लाईक अपोज, वी शुड से अपोज और इनिबिट्स. अपोज और इनिबिट म्हणूया, अपोज और इनिबिट सेल डिव्हिजन, कारण की अँटी ग्रोथ आहे. So it oppose the cell division as well as cell elongation. Cell elongate पण होऊ देत नाही, cell division पण होऊ देत नाही. So लक्षात ठेवायचं, it prevents or like inhibits cell division as well as cell elongation. Note down correctly, inhibits cell elongation. Next, त्याच्यानंतर it is also been used. आता हा पॉइंट तर आपण डिस्कस केलाच होता जेव्हा आपण पर्टिक्युलरली स्टोमॅटल ओपनिंग डिस्कस करत होतो. आठवत येतं जेव्हा आपण ऍब्सिसिक ऍसिडचा तो पॉइंट घेतला होता तेव्हा आपण बोलत होतो इट कॉजेस स्टोमॅटल क्लोजर. आठवा, स्टोमॅटल क्लोजर साठी इम्पॉर्टंट होता, कारण की व्हॉट इज टू हॅपन, आपला जो पर्टिक्युलरली कोण होता H+K+ पंप जो होता त्याचं काय करणार होता, तो इनिबिशन करणार होता, ज्याच्यामुळं K+ वर प्रिव्हेंटेड टू कम इनसाइड, K+ वर प्रिव्हेंटेड टू एंटर इन व्हॉट आपले गार्ड सेल्स. यस, सो लक्षात ठेवायचं, स्टोमॅटल क्लोजर साठी पण त्याचा रोल आहे. ठीक आहे. सो मग एक क्वेश्चन असं विचारला गेला याच्या रिगार्डिंग जीएच्या जिब्रेलिक ऍसिडचा अँटागॉनिस्ट कोण. अँटागॉनिस्ट म्हणजे अपोजिट वर्किंग. जीएचा अँटागॉनिस्ट इज नथिंग बट ऍब्सिसिक ऍसिड. एगोनिस्ट म्हणजे सेम फंक्शन करणारे, अँटागॉनिस्ट म्हणजे अपोजिट फंक्शन करणारे. जिब्रेलिक ऍसिडचा अँटागॉनिस्ट कोण असणार आहे, ऍब्सिसिक ऍसिड. नोट डाउन करा. चलो, सो नेक्स्ट हॉर्मोन जो आपण डिस्कस करणार दॅट विल बी द लास्ट हॉर्मोन, दॅट इज इथायलिन. आता आपण इथायलिन तर डिस्कस करत होतो, त्याचा केमिकल फॉर्म्युला एव्हरीवन नोज ॲज लॉंग एज ऑर्गॅनिक इज नोन, C2H4. आता आपण जेव्हा याचा क्लास ऑफ हॉर्मोन करत होतो तेव्हा आपण बोलत होतो दिस कम्स अंडर द गॅशियस क्लास ऑफ हॉर्मोन. ठीक आहे ना, गॅशियस क्लास ऑफ हॉर्मोन. Who discovered the activity of ethylene? It was H.H. Cousin. H.H. Cousin discovered the activity of ethylene. He stated that the ripening oranges, बघा काय बोलतोय मी, the ripening oranges ripen the bananas present in it. Ripens the bananas. त्याचं रिझन काय, कारण की जे रायपनिंग फ्रुट्स असतात त्यांच्यात ते पर्टिक्युलरली गॅशियस मॉलिक्युल्स इथायलिन निघतात आणि इट रायपन्स द अदर फ्रुट्स अराउंड इट. सो बेसिकली मग लाईक इट इज लार्जली सिक्रेटेड बाय whom? Largely secreted by the ripening fruits. Actually, ripening fruits. त्यांचा पण सगळ्यात जास्त पर्टिक्युलरली रोल असतो फॉर सिंथेसाइजिंग द इथायलिन. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं अजून एक गोष्ट आहे, इथायलिन इज बीन पर्टिक्युलरली सिंथेसाइज्ड फ्रॉम एन अमायनो ऍसिड आणि त्या अमायनो ऍसिडचं नाव असतं मेथिओनिन. काय अमायनो ऍसिडचं नाव, मेथिओनिन.
हे पर्टिक्युलरली एक्झाम्पल विचारू शकतात. इथायलिन कोणत्या अमिनो ऍसिड पासून सिंथेसाइज केला जातो? इट इज अ मिथेनिन. ठीक आहे ना. आता पुढे जाऊन जर इथायलिन बद्दल डिस्कस करायला गेलं तर आपण आय गेस ह्याला दोन्ही पर्टिक्युलरली क्लासमध्ये टाकलं होतं. इट वॉज इनिबिटरी ॲज वेल एज काय होता? प्रमोटर पण होता. इनिबिटर पण होता, प्रमोटर पण काम करत होता. सो आपल्याला म्हणजे फंक्शन्स त्याचे दोन टाईपचे मिळणार. काही पर्टिक्युलर फंक्शन्स त्याचे प्रमोटरी पण असणार आणि काही फंक्शन्स त्याचे इनिबिटरी पण असणार. ठीक आहे. चलो, सो आपण त्याचा पर्टिक्युलरली इंट्रोडक्टरी पार्ट तर घेतला. आता आपण त्याच्या फंक्शनिंग्स बद्दल डिस्कस करूया. ठीक आहे. सो नाउ वी विल टॉक अबाउट द फंक्शनिंग्स. चलो, सगळ्यात पहिले त्याचं जे फिजियोलॉजिकल फंक्शन आहे, it has been used for post harvest ripening. बघा काय वर्ड यूज केलं, पोस्ट हार्वेस्ट. म्हणजे आपण ते काढले आता सगळे फळं वगैरे काढले पण पिकलेली नव्हती तेव्हा. सो इट हॅज बीन यूज्ड फॉर पोस्ट हार्वेस्ट रायपनिंग. ठीक आहे. पोस्ट हार्वेस्ट रायपनिंग साठी आपण यूज केलेला आहे. आता त्याच्यासाठी अजून एक एक्झाम्पल आहे, जसं की त्यांनी एक सिंथेटिक इथायलिन कंपाऊंड बनवलेला आहे. त्याला म्हणायचं इथेफोन. काय तो? इथेफोन. इथेफोन जो आहे ना, आय थिंक इट इज क्लोरो, लेट मी चेक. हाँ, क्लोरो इथाइल फॉस्फोनिक एसिड. इट इज केमिकली इट इज क्लोरो इथाइल फॉस्फोनिक एसिड. क्लोरो इथाइल फॉस्फोनिक एसिड. नोट डाउन करा. इट इज क्लोरो इथाइल फॉस्फोनिक एसिड म्हणून त्याला आहे ना CEP असं शॉर्टकट मध्ये पण म्हटलं जातं इथेफोनला. आता हे काय करतो आपण, ते पर्टिक्युलर रायपनिंग फ्रुट्स वर टाकून देतो. एक फ्लुइड त्याच्यामध्ये फ्लुइड असतं, ते स्लोली काय होतं, वोलेटाईल असल्यामुळे ते थोडं रिलीज होत असतं आणि इट रायपन्स द फ्रुट्स प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर बास्केट और समथिंग. पुढे इट हॅज ऑल्सो बीन यूज्ड फॉर स्टिम्युलेशन ऑफ सिनेसेन्स अँड ॲब्सेशन ऑफ लीव्स. सो इट हॅज बीन कॉझिंग सिनेसेन्स. Senescence, everyone knows now. Senescence म्हणजे aging, senescence and abscission. Senescence and abscission of leaves. It has been causing senescence and abscission of leaves. Further, it has also been found to provide or to induce flowering. हे बघा आपण याच्या अगोदर पण केलं. Flowering of pineapple as well as mango. त्या दोघांमध्ये पण तुम्हाला ते फ्लावरिंग इंड्यूस करताना दिसेल. त्याच्यानंतर इट हॅज ऑल्सो बीन फाउंड टू प्रमोट रूट ग्रोथ. इट हॅज बीन ऑल्सो फाउंड टू प्रमोट रूट ग्रोथ. इट हॅज बीन फाउंड टू प्रमोट द रूट ग्रोथ. नॉट डाउन करा. रूट ग्रोथ पण कॉज करतात, सोबतच रूट हेअर फॉर्मेशन. रूट ग्रोथ पण होते आणि रूट हेअर फॉर्मेशन पण होते. ठीक आहे. हे नोट करा. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये, इट प्रमोट्स द रॅपिड इंटरनोडल ग्रोथ. इंटरनोडल ग्रोथ वाढवतात. सो आपण म्हणूया इंटरनोडल इलॉंगेशन कॉज करतात. इंटरनोडल इलॉंगेशन कॉज करतात. ठीक आहे. आणि पर्टिक्युलरली लास्ट पॉइंट ह्याच्यामध्ये जो लक्षात ठेवायची गरज आहे, इट ब्रेक्स द डॉर्मन्सी. सो हे सगळे पॉइंट्स तुमच्या समोरच बघा. परत एकदा आपण बोलूया. इट हॅज बीन यूज्ड फॉर पोस्ट हार्वेस्ट रायपनिंग. जसं की एक सिंथेटिक पण आहे. एक सिंथेटिक, आता कमर्शियली आपण एक सिंथेटिक यूज करतो. कमर्शियल लेवलला आपण एक पर्टिक्युलरली इथोफेन कंपाऊंड बनवलेला आहे. त्याचं नाव आहे क्लोरोइथाइल फॉस्फोनिक ऍसिड. तो आपण मोस्टली यूज करतो. सेकंड, त्याचं फंक्शनिंग काय, इथायलिनचं. इट हॅज बीन डुइंग द सिनेसेन्स as well as the abscission of the leaves, flowering of the pineapple and mangoes. It promotes the root growth and root hairs growth. Internodal elongation curve, and lastly it breaks the dormancy. So you could find in some cases it has been inhibitory, and in some cases it has been found to be promotory. So आपल्याला इथेलिन जे आहे, जे गॅशियस मॉलिक्यूल आहे, गॅशियस कंपाऊंड होता, तो काय मिळणार आहे तुम्हाला दोन्ही फंक्शन्स करताना मिळणार. ठीक आहे. चलो. सो आता आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करूया, दॅट इज फोटोपिरियडिझम. सो फोटोपिरियडिझम म्हणजे काय आपण ते डिस्कस करूया. लाईक सिंपल डेफिनेशन, पण डेफिनेशनच्या अगोदर मी तुम्हाला एक नॉर्मल एक एक्सप्लेनेशन देतो. समजा आपण म्हणूया की एखाद्या प्लांटला, एक प्लांट आहे, ही नीड्स अन एक्सपोजर ऑफ लाईट. ठीक आहे ना, फॉर फ्लावरिंग. सो त्या लाईटच्या ड्युरेशन वरती जेव्हा त्याचं फ्लावरिंग डिपेंड करतं, काय बोललो,
लाईटच्या ड्युरेशन वरती, ड्युरेशन ॲज अ पिरियड, तेव्हा जेव्हा ते फ्लॉवरिंग इफेक्ट करतं त्याला म्हणायचं फोटो पिरियडिझम. फोटो पिरियडिझम इज नथिंग बट द इफेक्ट ऑफ लाईट, रिलेटिव्ह लेंथ ऑफ लाईट, वी शुड से रिलेटिव्ह लेंथ ऑफ लाईट. आता रिलेटिव्ह लेंथ ऑफ लाईट म्हणजे वेवलेंथ वगैरे नाही म्हणत आहे मी, ड्युरेशन म्हणूया आपण. सो व्हॉट इज फोटो पिरियडिझम? डेफिनेशन जर सांगायला गेलं, इफेक्ट ऑफ, नोट डाऊन करा, इट इज द इफेक्ट ऑर रिक्वायरमेंट, म्हणजे प्लांटला कधी कधी रिक्वायर्डच असतं. सो इट इज द इफेक्ट ऑर रिक्वायरमेंट ऑफ रिलेटिव्ह लेंथ ऑफ ऑफ लाईट फेज म्हणजे लाईट डे टाइम म्हणून आपण रिलेटिव्ह लेंथ ऑफ डे टाइम, ज्याला आपण फोटो पिरियड म्हणतो. जे डे टाइम आहे त्यालाच फोटो पिरियड म्हणायचं असतो बरं का. फोटो पिरियड and relative length of daytime and night time, that is your dark phase. But हे effect on what? On flowering, हे महत्वाचं आहे. On flowering त्याला म्हणायचं फोटो पिरियडिझम. ठीक आहे, on flowering, on flowering. So effect on requirement of relative length of daytime, that is the photo period, and night time on flowering is nothing but photo periodism. आता फोटो पिरियडिझम पर्टिक्युलरली कोणी सांगितलं होतं? देयर वर टू सायंटिस्ट, एकाचं नाव होतं गार्नर आणि एकाचं नाव होतं एलार्ड. कोण होते? गार्नर, सायंटिस्टचे नाव काय? गार्नर अँड एलार्ड. ह्या दोघांनी पर्टिक्युलरली फोटो पिरियडिझम डिस्कवर केलं. ठीक आहे, आता फोटो पिरियडिझम डिस्कवर केल्यावरती त्यांनी काय केलं? या फोटो पिरियडिक लाईक प्लांट्स त्यांनी 3 क्लासेस मध्ये डिवाइड केलं. एकाला बोलायचं एसडीपी, एकाला बोलायचं एलडीपी, आणि जो तिसरा असणार तो एनडीपी. सो एसडीपी म्हणजे शॉर्ट डे प्लांट्स, एल म्हणजे लॉंग डे प्लांट्स, आणि एनडीपी ने डीएनपी दॅट इज युअर डे न्यूट्रल प्लांट्स. ठीक आहे, चलो. सो आता मग आपण पर्टिक्युलरली क्लासेस तर डिस्कस केले. आता हे काय आहे बेसिकली, यांच्याबद्दल जर आपण सोप्या भाषेत सांगायला गेलं तर एक क्रिटिकल डे पिरियड असतो, एक क्रिटिकल फोटो पिरियड असतो, जेव्हा त्यांना क्रिटिकल पिरियडच्या इक्वल किंवा कमी, काय बोलू मी, क्रिटिकल पिरियड एक असतो, क्रिटिकल पिरियड एक लाईटचं एक ड्युरेशन असतं, क्रिटिकल पिरियडच्या इक्वल ऑर लेस असेल रिक्वायरमेंट फॉर फ्लावरिंग, तर त्यांना म्हणायचं शॉर्ट डे प्लांट्स. ठीक आहे, किंवा क्रिटिकल पिरियड पेक्षा जास्त लागत असेल तर त्यांना म्हणायचं लॉंग डे प्लांट्स. ठीक आहे, बघा काय बोललो मी, क्रिटिकल पिरियडच्या इक्वल आपण म्हणूया, इक्वल और लेस, क्रिटिकल पिरियडच्या इक्वल और लेस रिक्वायरमेंट असेल, रिक्वायरमेंट आपण म्हणूया, रिक्वायरमेंट जर तुमची क्रिटिकल पिरियड या इक्वल असेल किंवा लेस देन असेल तर ते प्लांट्स कोणते होऊन जातात? एसडीपी हॅज रिक्वायरमेंट ऑफ क्रिटिकल लाईट ड्युरेशन, दॅट इज अ फोटो पिरियड इक्वल्स टू क्रिटिकल पिरियड ऑफ लेस देन, तर त्याला म्हणायचं शॉर्ट डे प्लांट्स. जर तुमची रिक्वायरमेंट ऑफ प्लांट्स इज मोर देन द क्रिटिकल पिरियड तर ते असणार तुमचे लॉंग डे प्लांट्स. आणि जर तुमचे पर्टिक्युलरली फ्लावरिंग जर फोटो पिरियड होते डिटर्मिन करतच नसेल तर त्यांना म्हणतात डे न्यूट्रल प्लांट्स. ठीक आहे, आता यांचे एक्झाम्पल जर आपण डिस्कस करायला गेलो, 2-4 एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट ते एक्झामला विचारतात. समजा आपण एसडीपीचे एक्झाम्पल्स घ्यायला गेलो तर एसडीपी मध्ये युनिक एक्झाम्पल्स जसं की टोबॅको इज देअर, त्याच्यानंतर सोयाबीन आहे, टोबॅको, सोयाबीन, हे 2 एक्झाम्पल्स आहेत जे इम्पॉर्टंट आहेत. देयर इज वन मोर, यू माइट हॅव हर्ड क्रिसॅन्थेमम ऐकलं असेल, क्रिसॅन्थेमम पण तुमचं एक्झाम्पल आहे जे शॉर्ट डे प्लांट्स मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर लॉंग डे प्लांट्स मध्ये पण आपल्याला भरपूर एक्झाम्पल्स आहेत, जसे की आपण इकडे लिहिलं लॉंग डे प्लांटसाठी. इफ आय एम नॉट रॉंग, व्हीट इज देअर, व्हीट रिक्वायर्स like light exposure more than the critical period. त्याच्यानंतर I think we also have spinach. Yes, we have spinach असणार आहे. त्याच्यानंतर I think आपल्याला शुगर बीट पण असतात आणि रॅडिश पण असतो. शुगर बीट and there is one more example, radish. Note down करा. हे काय लॉंग डे प्लांट्स. आणि हे सगळे सोडले तर आपले जे कोणतं डे न्यूट्रल येणार, डे न्यूट्रल मध्ये कॉटन येईल, अ व्हेरी गुड एक्झाम्पल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वी हॅव मेज पण असणार आहे, दॅट इज अ डे न्यूट्रल प्लांट. बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत प्लीज ट्राय टू गेट इट फ्रॉम एनसीईआरटी टेक्स्टबुकचे एक्झाम्पल्स इज ऑलवेज इम्पॉर्टंट.
ठीक आहे. आता मग तुम्हाला पर्टिक्युलरली याच्यामध्ये एक असा क्वेश्चन विचारलाय की बाबा लाईट पिरियड हे सगळ्यात जास्त क्रिटिकल कुणासाठी आहे, म्हणजे लाईट पिरियड हे खूप मोठा फॅक्टर बनतो कुणासाठी, तर लक्षात ठेवायचं लाईट पिरियड इज व्हेरी क्रिटिकल फॉर द लॉंग डे प्लांट्स, बिकॉज त्यांना जर त्यांच्या क्रिटिकल पिरियडच्या वरती मिळालंच नाही तर ते फ्लावर कधीच करणार नाही. क्रिटिकल पिरियड पर्यंत किंवा क्रिटिकल पिरियड पेक्षा कमी टाइमसाठी लाईट असेल तरी चालेल, हे लगेच फ्लावर करणार, पण ह्यांना क्रिटिकल पिरियडच्या वरतीच लागते लाईट. सो बेसिकली सगळ्यात जास्त क्रिटिकल कोणासाठी क्रिटिकल पिरियड लॉंग डे प्लांटसाठी. नोट डाऊन करा. ठीक आहे. नेक्स्ट आता त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आहे की बाबा फोटो पिरियडिझम येतं कोणामुळे, तर असं म्हटलं जातं देर इज अ पर्टिक्युलर फायटो हार्मोन विच इज कॉल्ड एज फ्लोरिजन. बघा पर्टिक्युलरली फायटो हार्मोन कोणतं सांगते मी, फ्लोरिजन. या फ्लोरिजनला हायपोथेटिकल हार्मोन असं पण म्हटलं जातं. हायपोथेटिकल. आता तुम्ही विचारसाल हायपोथेटिकल हार्मोन काय म्हणायचं त्याला, सो ते हायपोथेटिकल हार्मोन यामुळे बिकॉज इट हॅज नॉट बीन आयसोलेटेड येट. सो असं विचारू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज हायपोथेटिकल हार्मोन, और हायपोथेटिकल हार्मोन काय म्हटलं जातं, नॉट बीन आयसोलेटेड. अजून त्याला आपण सेपरेट करू शकलेलो नाहीये. सो आपण फक्त एवढंच म्हणतो की बाबा हायपोथेटिकल हार्मोन एक्झिस्ट करतो आणि तो काय करतो, फ्लावरिंग इंड्यूस करतो. सो लक्षात ठेवायचं फ्लोरिजन. ठीक आहे. नेक्स्ट आता त्याच्यामध्ये अजून काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत का. हा, आता फ्लोरिजन पर्टिक्युलरली तयार कसं होतं, बिकॉज आपल्याला लाईट एक्सपोजर होतो, पण लाईट एक्सपोजर पडतो लीव्स वरती. ठीक आहे. आणि लीव्स आर द वन विच कॉजेस द सिंथेसिस ऑफ फ्लोरिजन, आणि मग ते जाऊन फ्लावरिंग इंड्यूस करतात. लक्षात ठेवायचं. काही पर्टिक्युलरली पॉइंट्स असतात जे विसरायचे नसतात, त्यातला हा एक पॉइंट आहे. ठीक आहे. नोट डाऊन करा. चलो ठीक आहे. चलो सो नेक्स्ट हेडिंग आपण जे डिस्कस करणार दॅट इज वर्नलायझेशन. आणि मग हा टॉपिक पूर्ण प्लांट ग्रोथ रेट रिलेटेड तो लाईक 1.5 hourच्या आसपास चालतो. ठीक आहे. जेवढं आपण त्याचं सर्व डिटेल कव्हर केले त्यातून. आता आपण वर्नलायझेशन म्हणजे काय बोलूया. इट इज नथिंग बट लक्षात घ्या इफेक्ट ऑफ लो टेम्परेचर, म्हणजे त्याच्यामुळे बोर्डमध्ये लिहितो त्याला. इट इज द इफेक्ट ऑफ लो टेम्परेचर ऑन what on development of flowering or inducing the flowering. It was first discovered by development effect of low temperature on development of flowering was discovered by scientists of the Clifford. Yes, it was Clifford. Yes, it was Clifford. Sorry, Clifford. त्यांनी ते सांगितलं की लो टेम्परेचर मुळे फ्लावरिंग इंड्यूस होते. सो मग आपण सोप्या भाषेत म्हणूया देर इज ऍक्सिलरेशन ऑफ, आपण म्हणूया सिंपल टर्म्स मध्ये म्हणूया आपण ऍक्सिलरेशन ऑफ फ्लावरिंग डेव्हलपमेंट, फ्लावर डेव्हलपमेंट. ऍक्सिलरेशन ऑफ फ्लावर डेव्हलपमेंट इज कॉल्ड एज वर्नलायझेशन. काय म्हणायचं त्याला, वर्नलायझेशन. ठीक आहे. आता बेसिकली वर्नलायझेशन टेम्परेचरचं जे पर्टिक्युलरली लो टेम्परेचर कंडिशन आहे त्याला सेन्स कोण करतं आणि फ्लावरिंग कोण इंड्यूस करतं. तर ऑलवेज रिमेंबर इट इज एम्ब्रियोटिक. एक तर एम्ब्रियोटिक असतं विच कॅन अंडरगो दॅट पर्टिक्युलर स्टिम्युलेशन विथ लो टेम्परेचर वर्नलायझेशन, और इट कुड ऑल्सो बी अ पर्टिक्युलर शूट अपेक्स. आणि आपलं माहिती फ्लावरचं जे पर्टिक्युलरली शूट अपेक्स असतं झायझेलर बट कन्वर्ट्स इनटू फ्लोरल बर्ड, आणि मग ते पर्टिक्युलरली फॉर्म्स द फ्लावर. सो हे 2 पॉइंट्स आहेत, हे महत्वाचे. आता ते म्हणतात की हा जो पर्टिक्युलर वर्नलायझेशन आहे इट इज बिकॉज ऑफ अ हायपोथेटिकल हार्मोन. अगेन बघा इथं पण एक हायपोथेटिकल हार्मोन आहे, आणि हायपोथेटिकल हार्मोनचं नाव वर्नॅलिन. वर्नॅलिन इज द वन विच कॉजेस द what on low temperature the flowering. सो लक्षात असे काही पॉइंट्स आहेत वर्नलायझेशनच्या रिगार्डिंग जे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे. आता जर पर्टिक्युलरली मी लो टेम्परेचरमध्ये त्याला टाकलं, त्यानं फ्लावर इंड्युसिंगचे जे केमिकल्स आहेत ते रिलीज केले, आणि लगेच मी त्याला हाय टेम्परेचरमध्ये टाकलं, त्याची फ्लावर इंड्युसिंग प्रॉपर्टी रिलीज केली, तर त्याला डिवर्नलायझेशन म्हणायचं. समटाइम्स दे आस्क यू व्हॉट इज डिवर्नलायझेशन, जस्ट अपोजिट टू वर्नलायझेशन. डिवर्नलायझेशन मध्ये काय होतं, हाय टेम्परेचरमध्ये त्याची फ्लावरिंगची इनिबिट केली जाते, त्याला म्हणायचं डिवर्नलायझेशन. सो हे लास्ट हेडिंग होती आपली. आता आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करू मी टाकेल. चलो फाईन, बाय. कीप स्टडिंग आणि लक्ष देऊन हा टॉपिक कंप्लीट करा.